ठीक आहे ना. तर गाईज माझे एक व्हिडिओ होता तो 4K वर गेला. सगळं माझे 4K हे सगळं गेला. हे टाकणार आहे का नाही तुम्ही? नाही तर टाकणार ना, डिलीट करून टाकणार. टाकणार ना. आता तू 100 सबस्क्रायबर झाले म्हणजे आता एक खुशीचा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आता करूया थोडी घरातली साफसफाई, कारण की थोडा झाडू मारायचा आहे, थोडं लादी वगैरे पुसून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या साहेबांना लागलेली आहे, साहेब आमच्या इकडे बसले आहेत बघा, साहेबांना लागलेली आहे भूक. त्यासाठी आपल्याला ठेवावं लागेल चहा. तर अगोदर ही कामं करून घेऊया, त्याच्यानंतर ठेवूया आपण चहा. Baseline nice and slow. Ooh, yeah. Talk back singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? तर मित्रांनो, आपलं झाडू मारून मोपिंग वगैरे झालेली आहे. आताच मॅडमचा फोन येऊन गेला की तुम्ही कुठे आहात, कारण की सुटल्यानंतर ते अगोदर मलाच फोन करते. तर कारण की मी तिला घ्यायला जावं म्हणून, पण ते काय होत नाही, कारण की मी तिला जर घ्यायला गेलो तर घरातली कामं जे आहे तसंच ते घरातली कामं पडून राहतात. मी घरी असलो की कसं सर्व कामं आवरून ठेवतो, म्हणजे तिला आल्यानंतर टेन्शन नको कुठल्या गोष्टीचं. तर म्हणून मला थोडंसं लवकर घरी यावं लागतं. आणि एकीकडे आपण दूध पण ठेवलेलं आहे, तोपर्यंत हे गरम होईल. आणि चूक झालेली आपली, इकडे बाप्पांना अगरबत्ती लावायची बाकी होती, तर अगोदर अगरबत्ती लावून घेऊया आणि त्याच्यानंतर चहा बनवून घेऊया आणि मग तुम्हाला पुढे भेटूया. आणि एकीकडे आपलं दूध पण उकळलेलं आहे. लक्ष दिलं म्हणून बरं झालं, नाही तर दूध वरती गेलं असतं. मित्रांनो बघू शकता, दूध उकळलेलं आहे छानपैकी. आता आपण ठेवूया चहा. तर मित्रांनो, आज आहे चहासोबत टोस्ट आणलेले आहेत आणि इकडे न्यूट्रीचॉईस बिस्किट आणलेत आमच्या मॅडमने. आणि इकडे बघू शकता आंबे आणि केळी आणि इकडे आरव. काय अनार कुठं आहे? अच्छा अच्छा, मला वाटले बटाटे आहेत काय. अच्छा, अनार आणले का? कोणासाठी? रोज पिणार 8 दिवस. म्हणजे 8 दिवस पिल्यानंतर काय होते? एकदम थोडंसं फ्रेशनेस येईल. अच्छा, 8 दिवस बनवणार का फक्त एकच दिवस बनवणार? 8 दिवस बनवणार आता मी रोज. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मग आता जाम दमली असेल, हो फ्रेश हो मग तू. खा काहीतरी. राहू दे, खाल्लं त्याने. ऋत्विक ऋत्विक आला म्हणजे त्याला बसणार. तू कुठच्याला बाहेर गेला? मला वाटलं की चलो गेलो करू तुझा. तर मित्रांनो, इकडे मॅडम पण आलेले आहेत आणि आज आपल्या घरात जास्तच सगळं साहित्य असं पसरवलं आहे मॅडमने आल्याबरोबर. आम्ही तर चहावरतीच चपातीवरतीच काम निपटणार आलो होतो, पण मॅडमने सर्व घेऊन आल्यात. तर छानपैकी चहा वगैरे पिऊन घेऊया आणि त्यांना पण फ्रेश होऊ देऊया. त्याच्यानंतर त्यांना पण, त्यांच्यासाठी चहा ठेवलाच नाही मी, कारण की दोघांसाठीच केला होता आहे ना रे. कारण की आमच्या दोघांसाठीच करतो. तिला उशीर होतो म्हणून काय करते, ती आल्यानंतर कधी पिते कधी नाही पित, म्हणून मी 2च कप चहा बनवला होता. तर चला चहा प्या, तुम्ही या चहा प्यारा, चहा पिऊन घेऊया. बघू शकता मित्रांनो, आमचे चहा वगैरे पिऊन झाला, पण आमच्या मॅडम कशा बटर होती ना खाण्यासाठी परत बसल्या. आणखी काय हवं आहे का? आणखी काय हवं असेल तर आणून देतो ना आम्ही. काय हवं आहे का आणखी? चांद तारे. चांद तारे? आणि चांद तारे काय करशील, खाशील का? अरे चांद तारे करशील काय तू? चांद ताऱ्याचं करशील काय ते सांग.
चांद तारे ती आगवाली गोष्ट आहे ना, ती केसात लावता येते ना जवळ ठेवता येते. आवडली गोष्ट. आग आहे ते आग, लाईट आहे लाईट. काय पण बोलायचं चांद तारे, वा रे वा. एखादा ड्रेस मागितला असता, काम तरी आला असता. तुम्ही घेणारच. कोण करते असं? पप्पा असे करतात, पप्पा कसे करतात असं करतात. आणि मी आणि तुम्ही तर असं हातात जीव नसल्यावर आणि तू आम्ही दोघं सेम करतो. अच्छा, तुम्ही दोघं म्हणजे तुम्हा दोघांलाच आजपासून मी मोपिंग करायला लावणार आहे. शिका आमच्याकडून असं करायचं आहे. अच्छा, बाळ जाओ धोकर लाव और चाकू लाव. काय बनवायचं तुला आज? पोमग्रेनेट ज्यूस. दार हे मम्मीला धुवून दे, मग मम्मी तुझ्यासाठी पण एक गिलास ज्यूस बनवणार. एक गिलास पाहिजे तुला? काय? आणि इकडं मी धुवून देते. त्याच्यात किती बनणार? दूध टाकणार ना डाळिंबात? नाही, बघू ना. डाळिंबात दूध टाकून ज्यूस बनवतात. आता इकडे डाळिंब घेतलेत मॅडमने, डाळिंबाचा ज्यूस बनवणार आहेत. आणि आंब्याचं काय करणार आहे? आंबे उद्या मस्तपैकी का वजडी फ्राय. मटणाचा रस्सा. अच्छा, वजडी आणणार आहेस का उद्या? सुट्टी वाली. अच्छा, आता फक्त डाळिंबाचा ज्यूस. आता पिणार आहेस का जेवल्यानंतर? झोपताना अंगी लागते ना. तर मित्रांनो, आता आपण झालो रेडी आणि इकडे बघू शकता मॅडम पण रेडी झाल्यात आणि मॅडमला घेऊन जायचं आपल्याला बाहेर. कारण की मॅडमला कालपासून थोडंसं फिवर आल्यासारखं वाटत होतं. त्यांचं म्हणजे थोडंसं म्हणजे हातपाय वगैरे वीक झाले होते आणि त्यांना थोडं म्हणजे कसं तरी वाटत होतं. कारण की जसा वातावरण पण चेंज होत राहतं आणि परवा दिवशी जरा सकाळी सकाळी पाऊस पण आला तर कसं व्हायरल पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपण यांना घेऊन, तिथं नाहीच म्हणत होती पण आपण घेऊन जाऊया. कारण की दाखवावं लागेल, कारण की आता दाखवलं तर बरं राहील, नंतर जास्त व्हायला नको. तर आता यांना घेऊन जाऊया सरळ डॉक्टरकडे, डॉक्टरांना दाखवूया. जे काय असेल ते अँटीबायोटिक देतील, गोळ्या देतील, ते आपण घेऊन सरळ घरी येऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो दवाखान्यात, सॉरी क्लिनिकमध्ये. बघू शकता बसतो आपण. आणखी एक नंबर आहे, एक नंबर झाल्यानंतर आपलाच नंबर आहे. तर थोडं वेट करूया, त्याच्यानंतर आपला नंबर येईलच. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोत घरी आणि डॉक्टरने काही ना थोडंसं टॅब्लेट्स वगैरे दिल्यात. सांगितले थोडं व्हायरल आहे, कारण की हवामान बदली होतं आणि ऊन पण जास्त आहे, तर शरीर कसं डिहायड्रेट होतं. पाणी कमी पिल्यामुळे पण होऊ शकतं. तर दिलं ना, काय दिलं पाणी? अच्छा, ORS. ORSच देतात त्यांना काय ना, ORS आणि ORS अँटीबायोटिक दिले. अँटीबायोटिक टॅबलेट दिल्यात. 3 फ्लेवर दिलेत. अच्छा. फर्स्ट डे मँगो, सेकंड डे लेमन आणि थर्ड डे ऑरेंज. अच्छा, हे 3 दिवस प्यायच्यात का? हा, हे कारण की पाणी कमी पिल्यामुळे पण होतात त्या थंड गोष्टी. पाण्यामध्ये टाकून 2 आवर्स मध्ये ते संपलं पाहिजे असं पी बोलला तो. अच्छा, आणि त्याच्यानंतर कसं मित्रांनो, वेळेवर संध्याकाळच्या वेळी जेवण हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण टायमिंगच आहे 9 ते 11-12 वाजेपर्यंत जेवण वगैरे झोपण्याचा टाईमच आहे माणसाचा. 9 पर्यंत जेवायचं. अच्छा, तेच 9 वाजता जेवल्यानंतर झोपावंच 2 लागेल ना. तास लिव्हर काम करतं. आपण जागा असल्यावरच लिव्हर काम करतो. अच्छा, आणि मग डॉक्टर 10 वाजता जरा क्लिनिक बंद करते, त्याचं काय? तेच तर मला नाही त्याचं लॉजिक कळलं. त्याचं लिव्हर रात्री काम करते, सगळे नोटा नाही बिटा तर- मोजून झाल्यानंतर. हो, अरे वा. तर आपण पण घेऊन आलोत मित्रांनो, एक पिव्या. हो, नकली खरं इलेक्ट्रॉल, याला फुल पॉवरफुल एनर्जी. पप्पा ते नकलीवाले आहे, हे ओरिजिनल आहे. फेक वाले असतात. अरे हे ORS आहे. गप्प ORS बसा. आहे रे. ORS ची अरे खूप copy WHO असतात. फॉर्म्युला असते, WHO फॉर्म्युला पाहिजे असते. आहेच नाही यार. इथे आहे ना WHO. आहे ना, ठीक आहे. पण WHO. फॉर्म्युला नाही दाखवले ना, कशाने बनवलेले आहे ते. बाळा गप्प याच्यामुळे बस. सगळे नकली असते ते, फूड पॉइझन. ओगो डॉक्टरने रिकमेंडेड केलेलं ठीक आहे, food WHO आहे ना poison. बाळा. आणि तो डॉक्टर खूप हे बघ, पित इथं लिहिलेलं असणार. आहे WHO.
कशाने बघलं ते कुठे हे काय मग फॉर्म्युला फॉर्म्युलाचं नसते लिहिलेलं नसते ओके सोडले ते हे जुलाब बिलाब लागली तर असते. तर बघू शकता मित्रांनो, आता मॅडमने घेतले आमच्या बेसन आणि बहुतेक बेसनाचे भजे बनवायचा त्यांचा प्लॅन आहे बहुतेक. आणि इकडे तेल टाकलं का याच्यामध्ये का पाणी आहे? कहना क्या चाहते हो? अरे तुम बनाना क्या चाहते हो? जो तुम देखना चाहते हो खाना चाहते हो. बहुतेक काय एक्सपेक्टेड आहे माझ्याकडून तुम्हाला? कांदा भजी. हो डॉक्टरांनी स्पष्ट सांगले तळलेलं अजिबात खाऊ नका. तुला नाही नको खाऊ सांगितलं ना, आम्ही तर खाऊ शकतो ना. बनवून तर अजिबात नका म्हणे तुम्ही तरी ठीक अच्छा आहे. म्हणजे नाका तोंडात तेल जाते का उडून? त्यांना पण नका खाऊ घालू. तर मित्रांनो हायजिनिक. मित्रांनो आज आमच्या घरामध्ये बनणार आहे स्पेशल कांदा भजी. हो असं काही बनणार नाही. कारण की इकडे बघू शकता कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. एक हे देऊ शकते मी, हिंट देऊ शकते. नाही काय हिंट नको देऊ, मस्तपैकी बनवू ओळखा, छान. हिंट देते मी. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध भाकर आणि रिकाम्या जागा भरा. बोलो अभी क्या है? हा. कमेंट करून सांगा मला. बघू शकता जिरा मोहरी टाकलेली आहे झुणका भाकरसाठी. आ? झुणका भाकर अजून दुसरं. येस एक्झॅक्टली. मग तू खा ना झुणका भाकर, आमच्यासाठी जरा काहीतरी तडक फडक बनव. इट्स नॉट पॉसिबल. आज आमच्या घरात मध्ये बहुतेक स्पेशल बनणार आहे का नाही? कांदा भजी तर नक्की असतील. माझ्या कारण की इकडे बेसन वगैरे घेतलेलं आहे बघू शकता मित्रांनो. माझे आजोबा म्हणायचे हा जेवते वेळेस कुठलाही पदार्थ तुम्ही खाताय ताटामध्ये आलाय तुमच्या समोर त्याला खूप छान आहे म्हणूनच खायचं आणि हा. म्हणून तसं खाल्ल्यावर ते छानच लागणार. अच्छा. वडीलधाऱ्या माणसाची म्हणच. तर कांदा टमाटर जिरा मोहरी टाकून तडका आलेला आहे. आणि तिकडे बघू शकता मित्रांनो भाकरी पण झालेल्या आहे तिकडे. आणि बेसनाचं मस्तपैकी अरे वा बेसन हे करून बेसनाच्या मिरच्या पण होतं का? मला ना तुम्ही खूप हसवताय आज. काय बनवणार अहो, असं? तुम्हाला सरप्राईज आहे खा ना. अच्छा बेसनाचं भरीत आहे. ओ भरीत बेस ना काय तुम्हाला मी तेव्हाच हिंट दिली. महाराष्ट्राचं चला सुप्रसिद्ध. मित्रांनो बघूया नंतर माहितीच पडेल तुम्हाला काय बनणार आहे आमच्या घरामध्ये काय नाही. तर मित्रांनो खुशखबरी आहे आमच्या घरामध्ये. आता आमच्या आरवचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आहे का नाही? आणि तो लकी सबस्क्राईब शेवटचा एक बाकी होता है ना, एकच आता मी सबस्क्राईब. रिफ्रेश केलं तो आज. हाँ तो लकी होता है क्या नहीं, त्याने जाने तुला सब्सक्राइब किया तो उसको फ्यूचर में आप कुछ कहना चाहोगे क्या? अच्छी बात है सब्सक्राइबर हो गए पण जल्दी से मेरे 200 सब्सक्राइबर भी होना चाहिए. अच्छा 200 मध्ये काय होणार आहे? पसीना बहा माझ्यासाठी जास्त आहे ना. रुकना है यहाँ मना. पण ठीक आहे ना. तो गाइस माझे एक व्हिडिओ होता तो 4K वर गेला. सगळं माझे 4K हे सगळं गेला. हे टाकणार आहे का नाही तुम्ही? हा, नाही तर टाकणार ना डिलीट करून टाकणार. टाकणार ना. आता तू 100 सबस्क्रायबर झाले म्हणजे आता एक खुशीचाच दिवस आहे ना आज. एक काम आहे सगळं. केक कापायचा 100 सबस्क्रायबरचा. आना तर बघू शकता मित्रांनो ऑमलेट झालेला आहे आपल्या घरात. ऑमलेटच आहे ना हे. चल का थोडं मला फिरू द्यायला. छानपैकी असं ऑमलेट बनवलेला आहे. झुणका बनवला, झुणका नाही हा झुणका. भाकर तिकडे ठेवलेली आहे. ही झुणका आहे आज आमच्या घरात. पाणी टाकू शकतो थोडं आणि टाकूया छान लागतं. पण ते गरमागरमच छान वाटणार खायसाठी. पण एवढं कोण खाणार? अहो हे असंच पाहिजे. खाल्ल्यावरती सर्व केल्यावर कळेल ना कुणाच्या हिशाला किती काय काय आलंय. पण एवढं कोण खाणार मी ते बोलतोय. आता खाताना माहित पडेल की कोण खाणार आहे एवढं जास्त. तर बघू शकता मित्रांनो
इकडे साखर आणि डाळिंब घेतलं आमच्या मॅडमने. काय माहित आज काय करण्याचा विचार आमच्या मॅडमचा. अरे बापरे, 1 लिटर दूध. सकाळसाठी दूध आहे ना. काहीतरी वेगळीच प्लॅन असतो आमच्या मॅडमचा. सब 50 रुपये काय 50 रुपयाचा थोडी ना ते डाळिंबाचा ज्यूस. चैनल ले लो और मेरे को पूरा जूस पिला दो. हा नहीं चैनल महंगा है. चला फिरवता काय काय टाकलं याच्यामध्ये? साखर आणखी दूध. आणि बर्फ. आता टाकू का नंतर टाकू? हा बनवल्यानंतर दिला तरी चालेल. हा पण थोडं पाणी टाक ना आणखी. हे बर्फ हे याचा धुवा निघते. कशाचा माहिती आहे का? रबराचा. काय रे, जळल्यासारखा वास येते. एक काम करू का, उद्या हे वापस करून येऊ का? चेंज करून आणू दुसरं? हा चेंज करून आणा. हा जळल्यासारखा वास येतो कशाचा तरी. एक वेळा परत कर ना, काय नाही होणार. नाही झाले ना. खालतून वास येतो का? तर जाऊ दे, आपण झाले रेडी. चला चेंज करूया, दुसरा आणूया. आईस क्यूब टाक. परत कर नाही थोडा. नको रे धूळ निघतो. नाही नाही बस झालं का? पण पूर्ण झालं का? बघू दे, उघड झालं बघू दे. जाळीतून काढा लागेल आणखी एक वेळा. जाळीतून काढते ना गाळून आणि आईस क्यूब टाकते, थोडं पाणी मिक्स करते. हा पाणी यहाँ पर स्मेल कशाचा येतो पण? जळल्याचा. बघू शकता मित्रांनो, आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे. पाणी ना. इकडे आरो पण बसलेला आहे. हात चलायच्या नंतर पौष्टिक आणि खायचं तुम्हाला. काय ही पौष्टिक ही खायचं? भाजी बघून याचं जेवायची इच्छा नाही आहे. याला तसंच खायचं. अरे बेटा खाना पड़ेगा, तेरा बाप खा रहा है तो तुझे भी खाना पड़ेगा. तो आजा नीचे और बैठ जा अपने जगह पे, है क्या नहीं? फीडबॅक दे बेटा. फीडबॅक पण द्यायचा कायचा? अरे मग हा नुसतं हे फक्त याच्यासोबत ना भात पाहिजे. अच्छा, या भाजी भात बी आहे. बघा आता या भाजीचा पण फीडबॅक द्यायचा. ही बेसनाची भाजी आहे, याचा काय फीडबॅक देऊ? कधी खाल्लं नाही. हा ए घे चल, छान झाली. अगास खाऊन बघ इकडे. चल ये जा बेटा. हे मीठ कमी आहे लोक. बेटा फीडबॅक देना, आ जाओ नीचे. सगळे झोपले. आम चल मँगो आणि मग एक गिलास ज्यूस पी. सगळ्यात जास्त तुला देतो. ये उठू का मग? सब्जी देख के डर गया मतलब. तुला माझ्या हिस्साचं मी उद्या पिली. कसा आहे मँगो? बघू द्या. चेक करा. मग 2 मिनिटं चाकू दे. हेच गोड आहे का? गोड आहे. हा बघ कसा आहे हा. तर मित्रांनो, जेवण करून घेऊया आणि या ब्लॉगला इथेच संपूया. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.